लहान मुलांना नेहमीच काहीतरी नवीन असं खायला आवडतं. तर त्यासाठी मी हा बनवलेला आहे आज स्पेशल मुलांसाठी मेनू, ते म्हणजे इडलीच्या पिठाचे आप्पे. तर चटपटीत असं काहीतरी बनवण्यासाठी मी एक इडलीचं पीठ बनवलेलं होतं. रोज रोज मुलांना नाही प्रत्येक वेळेस इडलीच खावीशी वाटत. मग त्यासाठी मी 2 कांदे घेतले, 1 बटाटा, 6-7 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना. आणि हे आहे इडलीचं पीठ. आणि हे ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी मी ओल्या नारळाचे काप काढून घेतलेले आहेत. तर त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओवर पहा आणि आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. आणि ही रेसिपी कशी वाटते ते नक्की सांगा. तर त्यासाठी मी हे पटपट टोमॅटो कापून घेतले. आता हे संपूर्ण आपण बारीक चिरून घेणार आहोत. हे बटाटा मी मुद्दाम चिरून नाही घेतलेलं, खिसून घेतले, जेणेकरून खिसून घेतल्यामुळे जरा बारीक किस होऊन तो आपल्या आप्प्यांसोबत पटकन उकडला जातो. आणि हे आता संपूर्ण साहित्य मी सगळं चिरून घेतलेलं, ही मिरची बारीक करून घेतलेली, टोमॅटो टाकून घेतलं, त्याच्यानंतर कांदा टाकून घेतला, हा आहे बटाट्याचा किस, आणि त्याच्यानंतर मी कोथिंबीर वरून टाकून घेतली आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आणि हे संपूर्ण मिश्रण मी असं एकजीव करून घेतलं संपूर्ण. हे मिक्स करून घेतल्याच्या नंतर हे पाहू शकताय तुम्ही, बॅटर खूप छान झालेलं आहे. आणि हे आप्पे पात्रामध्ये मी तेल टाकून घेतले गरम झाल्याच्या नंतर थोडंसं. आणि त्याच्यामध्ये हे आप्प्याचं जे आपण केलेलं आहे वाटण, ते मी टाकून घेतलेलं आहे संपूर्ण. आता हे 1 ते 2 मिनिटासाठी थोडेसे फ्राय होऊन द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर असे पलटी टाकून घ्यायचे आहेत थोडेसे. आणि त्याच्यावर 2 मिनिटासाठी मी झाकण टाकून ठेवलेलं आहे. आता हा नारळाचा किस, त्याच्यानंतर मी पुदिना टाकून घेतला, थोडेसे जिरे, 4-2 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ आणि थोड्याशा मिरच्या मुलांच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहेत. आणि हे मी आप्पे आता काढून घेतलेले आहेत. खूप छान आणि कुरकुरीत असं खूप छान गोल्डन कलर आलेला आहे याला. आता मी नारळाची चटणी बनवून घेते. त्यामध्ये मी जिरी टाकून घेतली, मोहरी टाकली, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं ते वाटण आणि दही टाकून घेतलेलं आहे. आणि ही आपली नारळाची चटणी तयार झालेली आहे. मुलांसाठी नाश्ता संपूर्ण रेडी झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्की कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या संकल्पसिद्धी टिफिन सर्व्हिस चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीसोबत. तर बाय बाय.